शिवसेनेने अनेक वर्ष संघर्ष केला आहे. त्यावेळी आम्ही सत्तेत होतो. मात्र आता आम्हीही शिवसेनेप्रमाणे संघर्ष करायला शिकत आहोत, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आगामी निवडणुकी केवळ निवडणूक नाही तर राज्याची अस्मिता आणि अस्तित्व टिकवण्याची ती लढाई आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने बारामती येथील निसर्ग मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख, समन्वयक आणि तालुका प्रमुख या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याला सुप्रियाताई सुळे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी भारतीय जनता पक्षावरही सडकून टीका केली. दिल्लीतील सरकार राज्य सरकार चालवित आहे, पक्ष सोडले जात आहेत. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे हे जग जाहीर आहे. त्यामुळे शिवसेना केवळ आणि केवळ बाळासाहेबांचीच आहे. त्यामुळे कोणताही पक्ष फुटला आहे असे म्हणता येणार नाही. फक्त पक्षातून एक गट फुटला आहे इतकंच म्हणता येईल, असे सुप्रियाताई सुळे यावेळी म्हणाल्या. त्या यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्या की भाजप हा भ्रष्ट जुमला पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील म्हणण्यापेक्षा जाऊ शकतात. साम, दाम, दंड, भेद यापैकी कोणत्याही निकषाचा वापर करण्याचे नेहमीच तयार असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेच. त्यामुळे वाढते तेवढी ही निवडणूक सोपी नाही. या निवडणुकीकडे केवळ एक निवडणूक म्हणून पाहता येणार नाही. राज्याची अस्मिता आणि प्रादेशिक पक्ष टिकवण्याची ही लढाई असणार आहे. त्यामुळे सदैव सतर्क राहूनच ही निवडणूक जिंकण्यासाठी एकजुटीने कसून प्रयत्न करावे लागतील, असे त्या म्हणाल्या.